कोशाध्यक्ष काँग्रेस साहेब व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी आणि आज आपण चर्चेसाठी थांबलेलो आहोत. आता ज्यांची घोषणा झाली ओबीसी बहुजन पार्टीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय महेशजी भागवत साहेब, वास्तविक पाहता लोकसभेचे वारे या देशामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा जसे वारे वाहत जातील तसं ईडीचं प्रमाण वाढत चाललेलं. कुणीही कोणत्याही पक्षाच्या लोकांनी आम्हाला बोलू नये, आमचं काही काढू नये आणि जर आमचं काढण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही ईडीचा दणका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व काही ईडीचे कुणीच नाही, मोकळेच आहे, मोकळे. आणि म्हणून गेल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीच्या माध्यमातून जे राज्यकर्ते आले, या राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसात केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्यांचा विकास करू, सर्वसामान्य गोरगरिबांना आम्ही सहकार्य करू म्हणून अशा प्रकारच्या शक्ती घेतलेल्या शपथ घेतलेल्या. आणि म्हणून आपण पहा त्यांनी जे घेतलेली शपथ आहे त्याच्या पूर्ण उलट काम आहे. या देशातला गोरगरीब माणूस आणि त्याच्या बारामती मधला गोरगरीब माणूस हा दडला पाहिजे, पिळला पाहिजे, याचा विकास झाला नाही पाहिजे. अशा भूमिकेवरून चालणारी माणसं अर्थात आपले उमेदवार भागवत साहेबांनी सांगितले की काही भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, काही ठिकाणी रोडचा प्रश्न गंभीर आहे. आम्हाला तर वाटत होतं बारामतीचं नाव असतंय आणि बारामतीमध्ये सगळं अवैध आहे, सर्व पुराणात काही कमी नाही, सर्वसामान्य माणूस प्रस्थापितापर्यंत काही कमी नाही. पण जेव्हा आम्ही आज पाहतोय काही मतदारसंघातून आम्ही आलो, लोकांची गराणी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि एकीकडे बोलायचं एक, वागायचं एक, हा सर्व हा भेदाभेद या प्रस्थापितांनी केलेला आहे. प्रस्थापितांचा धंदा काय? गरीबांना गरीब करणे आणि मोठ्यांना मोठं करणे, नातेवाईकांना फार मोठमोठे पद देणे आणि घरादारामध्ये कुणी न रिकामा ठेवता सगळे पद त्यांना देणे. काय लोकशाही? लोकशाहीमध्ये चालते काही. अरे पण
हा प्रश्न नाही का लोकशाहीमध्ये? ज्यांनी तुम्हाला तुमच्या हातात सत्ता दिली 60-70 वर्षापासून, ती सत्ता तुम्ही फक्त कुटुंबासाठी पाहुण्यासाठी राबवता का? आज या ठिकाणी या परिसरामध्ये असलेला एवढा मोठा धनगर समाज आहे, एवढा मोठा माळी समाज आहे, कुठेतरी थोडा बहुत बंधारा समाज आहे. छोटे छोटे समाज आहेत, यांच्या विकासाचं काय? त्याला आपण काय दिलंय? दिले तुमच्या नात्या गोत्यांना, दिले तुमच्या घरादारांच्या माणसांना. परंतु आजही सर्वसामान्य माणसं हे आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत. त्यांना मदत दिली जात नाहीये आणि एकीकडे बोलल्या जात. मी आता आपली सर्वांची लोकशाही बारामती मतदारसंघाची लेख आम्हाला येत नाही का? आम्हाला म्हणजे काही ना, तुम्ही बारामतीचे कशाला म्हणता? मी पवार साहेबांची लेख आहे असं म्हणा, कारण पवार साहेबांनी तुमच्यासाठीच केलं. आता तुम्ही कोणासाठी करणार आहे? काय 10 वर्षापासून लोकसभेमध्ये काय केलं हा माझा प्रश्न आहे. त्यांना कधी ओबीसीचा प्रश्न उपस्थित केला, शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित केला, विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला, महिलांचा प्रश्न उपस्थित केला? नाही. आणि मी बारामतीच्या मतदारसंघामध्ये असलेली ही सर्वांची भेट. अरे भाई लेख आहे, मान्य आहे आम्हाला, आम्ही नाही म्हणत नाही. आमच्या लिखी असून तुम्हाला लेख मानतो, पण विकासाच्या ज्या ठिकाणी तुम्ही निवडून आला, ज्या 2 वेळेचं मतदान घेतलं, त्या मतासाठी काय दिवा लावला हे सांगा आम्हाला. आमच्याकडे बघा मानतो असं नाहीये. हे सर्वसामान्यांचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी संसदेमध्ये जायचं असते, लोकसभेमध्ये जायचं असते. परंतु ते सोडले बाजूला. आता काय चालेल त्यांचं जग ते आम्हाला कळत नाही. अगोदर एकमेकांच्या भावनेची एकमेकांची घेऊन जाते. आता मात्र शिवराम काय काही कळत नाही. कधी कधी काय होत आहे, कोणता पक्ष कुठं आहे, कोण कुणाकडे आहे, कोण माणूस कधी काय करील याचा पत्ता नाही. विकास आहे मला सांगतो. आपण सगळं शेतकरी जे पेरामध्ये उभे ना, जे पेरलेले ते उभं, आपण जर आंबाडी पेरले गहू गहू कसं होत आहे. आज तुम्हाला तुमचं घर फुटण्याचं दुःख झालं. एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये घडघडाट करूया आणि मुलांविषयी काही शक्यता काही करत नाहीये. वसंतदादाच्या पाठीत सगळी मुलं उपासना सुरुवात केला. कुणाची सत्ता कुणाचं घर फोडलं. मोठ्यांच्या घरामध्ये काय केलं. आता नावं घेतले तरी 100 एक नावांची सांगेल, एवढा वेळ नाही आपल्याला.
म्हणून ते जे पेरलं तुम्ही ते तुमच्या घरात उगवलंय. म्हणून या वयामध्ये तुम्हाला फेर आहे. हजारो लोकांचे घर आपल्या हाताने खूप उद्ध्वस्त झालेले आहेत. लाखो शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त झालेले. त्याचं हे पाप आहे. या वयामध्ये हे पाप आहे. कोणती भूमिका तुम्ही घेताय? तुम्हाला कधी काय सांगताय? राष्ट्रवादी कुठला अर्धे झाले. बाबासाहेब फार काही शक्य लावायचं काम तुम्हाला राहिलं नाही. अक्षरशः गोष्टी ओळख झाले. आपले आपण आपलं सरळ निघून जातो. लोकसभेमध्ये काही फरक पडत नाही. परंतु या मतदारसंघामध्ये असलेला मला धनगर समाज आहे, मला माळी समाज आहे, वंजारा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, बाळा बोलून देणार आहे. यांना ही संधी आलेली आहे. गेल्या 30-40 वर्षांचा बदला घेण्याची ही संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करा आणि भागवत साहेबांना दिल्लीला पाठवा संसदेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी. मला माहित आहे एक प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे आणि हुशार माणूस. कष्टाचे हाताने माणसं ज्यांना काही कळत नाही तेव्हा तिथं पाठवलं तर काय करणार आहे का? संसदेचे प्रश्न काय आहेत, विधानसभेचे प्रश्न काय आहेत याची सुद्धा जाण असणारी माणसं त्या ठिकाणी गेले पाहिजे. आता दुसरं उदाहरण सांगतो. या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेट्टी 40 वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे. सागरीकरणाने मागून घेतलं आणि गरज अशी सभा भरली असेल जेव्हा मिळावा त्याच्यामध्ये आम्ही विचारलं काय करायचं. प्रकाशांना उभं करायचं का बाकीचं नाही म्हणजे याला प्रकाशांना उभं झालं पाहिजे. मला आम्ही तिकीट दिले हो. परवा आमची कार्यकारिणीची बैठक झाली त्यात आम्ही फायनल केलंय. पण तुमच्याकडून सांगा त्याच दिवशी बाबासाहेबांचं सुद्धा तिकीट फायनल केलं. पण आज आम्ही तुम्हाला करायला लागलो. आम्ही या ठिकाणी येऊ आपल्याकडून आम्ही बोलणारे विचारणारे की आपल्या समोर आता भागवत साहेबांना आपण उभं केलेले इमानदारीने काम करावं लागेल. कुणाच्या ऍक्सिडेंट लक्ष देऊ नका, कुणाच्या दबावाला भिकावू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य झोपडीमधल्या माणसाला सुद्धा एक मतदान अधिकार दिलेला आहे आणि पंतप्रधान राष्ट्रपतीला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणून जेवढे पंतप्रधान राष्ट्रपती महत्वाचे तेवढा माझा शेतकरी शेतमजूर झोपडपट्टीतला हा सुद्धा महत्वाचा आहे. एवढा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आता तो दिलेला अधिकार आपण इमानीद्वारे भागवत साहेबांना वापरा म्हणजे तो आपला पूर्ण अधिकार हा दिल्लीला पाठवा आणि चाललेले प्रश्न सुटतील. मित्र हो, जे राजकीय पक्षाकडे बोलतो सगळे 3-13 झाले पक्ष येते. राष्ट्रवादीचे झाले 2 चक्र,
शिवसेनेचे झाले 2 शब्द, आता काँग्रेसमध्ये त्याचे झाले माजी उपमुख्यमंत्री आणि एवढा मोठा गड असलेला अशा प्रकारच्या माणसाने हेही गेले ठेवून. म्हणजे कोणत्या पक्षात काही रान आहे काय ते दिसायला मार्ग नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो सामाजिक प्रश्न गेल्या 4 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू लागला. जरंगे नावाच्या या भूतानं या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं, थैमान. आणि माझा हा ओबीसीचा सर्वसामान्य माणूस, एससी-बीसीचा फटका विरोधी सर्वसामान्य माणूस घराच्या बाहेर निघाला. एवढा दबाव, आम्हाला विरोध केला तर तुम्हाला मारू, तुमच्याकडे बघू, हा एवढा जोरात एवढ्या भुजबळ साहेबांना साक्षात्कार झाला, प्रकाशाचा शेडगेला साक्षात्कार झाला, पुण्याचे नेते भाऊकर साहेब त्यांना साक्षात्कार झाला आणि माझ्या साहेबांनी साक्षात्कार झाला. म्हणून त्या जरांगेच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये ओबीसीचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्याला शास्त्र सुरू केलं. अरे बाबा, आम्ही काय केले? आज तुम्ही राज्यकर्ते जमावत आहे, तुमच्याकडे काय नाही, कारखाना आहे, शैक्षणिक संस्था आहे, सोसायटी आहे, दूध डेअरी आहे, काय नाही तुमच्याकडे. मुख्यमंत्री तुम्ही झालेले आहेत. आज आमदार 288 पैकी 188 190 आमदार तुम्हीच आहेत ना. आणि लोकसंख्या जर बघितली तर 15-20% मराठा समाजाची लोकसंख्या 15-20% आणि खासदार या 48 पैकी 35 यांचे 288 पैकी 188-90 आमदार यांचे. मग आमच्या जीवावर तुम्ही आला, आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि आमच्या प्रश्नावर तुम्ही जर मंत्रालय बंद करता, त्या जरंगेचं ऐकून आमच्या लोकांवर अन्याय करता, आमच्या लोकांचे घरदारच जाळता, आमच्या लोकांच्या हॉटेलच जाळता, आमच्या लोकांना कार्यकर्त्यांना मारता, एवढा दबाव, एवढी मस्ती. आता मित्र हो, ही आलेली यांना मस्ती आता फिरवण्याची वेळ आलेली आहे. तलवार घ्यायची गरज नाही, कुऱ्हाड घ्यायची गरज नाही, त्यावेळेस म्हणतो पैसा, आता पैसा घ्यायची गरज नाही. कारण त्यावेळेस गरजेचं होत. सगळे माणसं जमून बसले, कोणीच येणार ओबीसीचे ना धनगर येणार रस्त्यावर, ना माळी येणार, ना वरदारी येणार, ना फरदारी येणार, ना आपला सगळं जातीचे येणार, बारा पडून येणार. आणि म्हणून आम्ही जेव्हा सभा घेतली 1-1.5 लाखाच्या आंबळा, त्या आपण त्या सभेमध्ये सांगितलं, आज जरांगे तू काय बोलतोस, काय तुझे माणसं येणार लागले. अरे तुम्ही सगळे प्रस्थापित, एवढी मोठा समाज तुम्ही प्रस्थापित, सगळे आमचे मूर्ती म्हणून मोठे झाले आणि तरी ते आमच्याच मागे लागता का? तरी आम्हाला हे करता का? घर भुगता का? म्हणून आम्हाला सभेमध्ये सांगितलं
अरे मंगळ एक तुला भोगला काही कळलं बोलला चौथी पाचवी पास नाही लागला म्हटला त्यांच्यात मला एक छत्रपती शिवाजी महाराज उलट म्हणतो ते पंधराचे पांडुरंग भोगला त्याचं बघितलं बघा कशी आणि मला आशाने आपल्या एवढ्या हे करावं म्हणून त्या ठिकाणी सांगितलं अरे जंगल असेल वंदारी असेल माळी वगैरे असेल आमच्या हातामध्ये कोयता आहे आणि कोयता घेऊन आम्ही निघालो तू काय आमच्या लोकांना लवकर मला आणि मुसली तोडतो आणि वेळ आणि समोर तर काही प्रमाणात काय झाला तर शहराने तोडतो सोडत नाही ही भूमिका घेऊन जाऊन आम्ही निघालो तेव्हा समाज कोणा रस्त्यावर आला काय केलं बाबा आम्ही तो एवढं मोठं आमच्या जेवण झाला आणि एवढं नाही हो हे निवडून आलेले आपण या ठिकाणी काय केलं मंत्रालयाचे दार सुद्धा बंद करून टाकले आमच्या मराठा लक्षात द्या सगळं तुमच्याकडे आहे ना आमच्याकडे काय म्हणून या सगळ्या गोष्टीचा बदला तुम्हाला घ्यायचा हे ओबीसीचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आणि या ओबीसीच्या वंचिताच्या या पूर्ण समाजाला न्याय देण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये महेश रावत साहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावं हे आम्हाला सांगायला एवढं त्या निमित्तानं सांगतो आता काही जास्त बोलत नाही आम्हाला तुम्ही बोलवलं मग तिथं जरा बघू नव्हतं राहायचं सगळं काय पुन्हा बघू काय अरे बारामध्ये याच्या मागे त्याच्यामध्ये नाव आपण सोडणार नाही म्हणून या ठिकाणी मला बोलवलं आपण समाज माझे शब्द ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.